नमस्कार, माझे नाव कल्याण नितीन आसने. मी शिवाजी विद्यालय सिंदखेड लपाली. माझ्या शाळेचे नाव शिवाजी विद्यालय सिंदखेड लपाली. मी सिंदखेड लपाली इथून आलेली आहे. माझं नाव वैष्णवी नितीन आसने. मी सिंदखेड लपालीहून आलेले आहे. माझ्या शाळेचे नाव छत्रपती शिवाजी विद्यालय. माझे नाव अक्षरा ज्ञानेश्वर रावणे. माझ्या शाळेचे नाव छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड लपाली. माझ्या गावाचे नाव सिंदखेड. माझे नाव कल्याणी विष्णू भंडारे आहे. मी छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळेमधून आली आहे आणि माझ्या गावाचे नाव सिंदखेड लपाली आहे. माझं नाव रोहिणी निलेश चव्हाण, वर्ग 9वी. शाळेचे नाव छत्रपती शिवाजी विद्यालय, गावाचे नाव सिंदखेड. धन्यवाद. माझे नाव खुशी दिलीप वाघे आहे. मी छत्रपती शिवाजी विद्यालय माझ्या गावाचे नाव सिंदखेड आहे आणि मी 9वी मध्ये आहे. मी अनुक्रमणिकेबद्दल सांगत आहे. आम्ही सकाळी 4 वाजता उठत होतो आणि अंघोळ करून 6:30च्या सेशनला येत होतो आणि 6:30 ते 7:30 चहाचा ब्रेक असायचा. त्यानंतर हिवरे बाजार टूर असायचा, तो 10:30 पर्यंत. 10:30 ते 11:30 जेवणाचा ब्रेक असायचा आणि 11:30 ते 3:30 जीवन विद्येचे सेशन असायचे आणि 3:30 ते 4 ब्रेक असायचा आणि 4 ते 5 सायन्स क्लास असायचे आणि नंतर परिवार सभा. भेट असते थेट म्हणून सादर होत आहे या 6 दिवसाची क्षेत्रभेट सांगत आहे रोहिणी. क्षेत्रफळ या विषयावर तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आम्हाला हिवरे बाजारच्या मुलींनी खूप छान प्रकारे माहिती सांगितली, गावाचा इतिहास माहिती दिली. जवळपास आम्ही सर्व क्षेत्रांना भेट दिली. त्यामध्ये सांगण्यासारखं खूप जागा आहेत. त्यामध्ये मला मंदिरे या जागा खूप आवडल्या. ह्या गावामध्ये खूप मंदिरे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला ह्या गावाची लोकातील लोकांची एक्रता खूप आवडली. शिकवण मी सर्वात अगोदर माझ्या कुटुंबात एक्रता ठेवी, नंतर माझं कुटुंब बघून दुसरे सुद्धा कुटुंबात एक्रता ठेवतील आणि असे संपूर्ण कुटुंब एकत्रित होऊन मग आमचं गाव पण सुद्धा समृद्ध होईल. आमचं गाव समृद्ध आहेच पण अजून समृद्ध होईल. धन्यवाद. ज्ञान घेणे खूप गरजेचे असते म्हणून या 6 दिवसात आम्ही जे ज्ञान शिकलो आहे याची माहिती थोडक्यात सांगत आहे वैष्णवी. चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळामध्ये मी एक गोष्ट समजले की मन का दिसत नाही तर आपलं त्याच्याकडे लक्ष राहत नाही. ते आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावे लागतात आणि मन समजायला इच्छा विचार हे समजून घ्यावे लागतात. इच्छा ही खूप मोठी कार्य आहे आणि त्याने आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे माहिती पडते. इच्छाचे चित्र आपण काढू शकत नाही, आनंदाचे पण काढू शकत नाही. मनाचे शिस्तीचे नियम 3 प्रकारे आहे. जसे की हिवरे बाजारचे असे अनेक नियम आहे. तो म्हणजे एक नियम मी तुम्हाला सांगते, तो म्हणजे कुऱ्हाडबंदी. तसेच शिस्तीचे नियम 3 आहे. ते एक आहे जिज्ञासा, दुसरी आहे पात्रता आणि तिसरी योग्यता. जिज्ञासा म्हणजे जो व्यक्ती जोराने काम करतो त्याची समजदारी तेवढीच वाढते. पात्रता म्हणजे ग्रहण क्षमता. चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळेमध्ये आम्ही खूप काही शिकलो पण त्याबद्दल आम्ही थोडक्यात माहिती दिली. सेवा करणे म्हणजे कुणाची तरी मदत करणे म्हणून आजची सेवा कार्य सांगत आहे खुशी. मी सेवा कार्याविषयी माहिती सांगणार आहे. सेवा म्हणजे कुणाची केलेली मदत होय. तर मी 7 दिवस माझ्या रूमची स्वच्छता केली. मला स्वच्छ परिसर आवडतो म्हणून मी स्वच्छता करते आणि मी एक दिवस माझ्या मैत्रिणीला डोकेदुखीची गोळी आणून दिली. माझ्या अजून लक्षात येत नाही पण मी ही सेवा केली.
अभ्यासिकेमध्ये आपण काय शिकलो हे सांगत आहे कल्याणी. मी सायन्स हा विषय माहिती सांगणार आहे. मला सायन्स हा विषय खूप कठीण वाटतो. पण मला इथे आल्यावर त्या ताईंनी आम्हाला सायन्स विषय शिकवला आणि मला सायन्स हा विषय थोडा सोपा वाटतो. त्या ताईने आम्हाला प्रकाशाचे परावर्तन हा धडा अर्धा शिकवला. त्यामध्ये आम्हाला आरसा कशाला म्हणतात, प्रकाशाचे परावर्तन कशाला म्हणतात हे समजले आणि त्यामध्ये मला एक आकृती खूप समजली होती. धन्यवाद. परिवार सभेविषयी माहिती सांगत आहे कल्याणी. 6 दिवसाच्या परिवार सभेत आपण जे काही शिकलो आणि आपल्याला त्यातील काय समजले याची चर्चा परिवार सभेत व्हायची. जसे की आम्हाला प्रश्न पडला होता की परिवार सभेत आम्हाला एक प्रश्न पडला होता की आपण बाहेर गावामध्ये गेलो की आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तीची आठवण का येते आणि मन रडावंसं का वाटते. त्याचे उत्तर मला असं आहे की आपल्या घरच्याबद्दल भाव निर्माण होतात. तसेच आपण दुसऱ्या व्यक्तीला कुटुंबातलं मानलं तर त्याच्याविषयी आपल्याला सुद्धा आपल्या मनात भाव निर्माण होऊ शकतो. त्या ताईला कोणीतरी एक प्रश्न केला होता की तोही मला समजला. तो प्रश्न असा होता की आपल्याला आपण घरामध्ये जसे फील करतो तसे दुसऱ्याच्या घरामध्ये फील का करत नाही. तर आपल्याला आपल्या आईने संस्कार दिले असतात की दुसऱ्याच्या घरी गेल्यावर नीटनेटकी राहावे. हे खंत आपल्या मनात असते की आपण जर आपल्या आईने म्हटल्याप्रमाणे वागलो नाही तर आपल्याला असे वाटते की आपली आई आपल्याला ओरडेल. म्हणून आपण दुसऱ्याच्या घरात असं काहीतरी वेगळं फील करतात. परिवार सभेत आम्हाला खूप छान वाटायला लागलं होतं आणि सर्वजण खूप छान प्रकारे थोडक्यात दिवसाची माहिती सांगत होते. मला हे 6 दिवस खूप छान वाटले. मी एक संकल्प घेऊन जात आहे की लिहिण्यापेक्षा समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करीन आणि स्किल्स वाढण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. मी हा संकल्प घेऊन जात आहे की निसर्गाच्या विरोधी जाणार नाही आणि संवाद हा नेहमी अतूटपणे चालू ठेवेन. धन्यवाद. मी हा संकल्प घेऊन जात आहे की मी जर भविष्यामध्ये नोकरीला लागून खूप पैसे कमावले तरी सुद्धा मी माझं कुटुंब आनंदी ठेवेन. मी हा संकल्प घेऊन जाणार आहे. जीवनामध्ये संस्कार खूप महत्त्वाचे असतात. मी हा संकल्प घेऊन जाणार आहे. धन्यवाद. मी हा संकल्प घेऊन जाणार. हिवरे बाजारचे लोक जसे कमी पाण्याची शेती करतात तसे मी आमच्या गावामध्ये नाही. परत सांग. कुठलं कुणाला मला वाटते की हिवरे बाजारचे लोक जशी शेती करतात तशी आमच्याकडे व्हावी, कमी प्रमाणात पाण्याने. छान छान. आनंदी कुटुंब म्हणजे आपल्या परिवारामध्ये चांगले वागणे आणि दुसऱ्यांना उलटून बोलणे नाही, सर्वांचा सन्मान करणे. आणि समृद्ध गाव म्हणजे आपल्या गावासाठी काहीतरी करून दाखवणे. मी इथे आले तर माझ्यावर कुणाचाच दबाव नव्हता. आता चेतना विकास म्हणजे शिक्षणात सांगितले होते की राग आला तर कुटुंब खुश राहील का, आपण दुःखी तर कुटुंब दुःखी राहील. आणि जर या गावातील लोकांना राग आला असता तर ते एवढे खुश असू शकले असते का.
ते म्हणतात एक कुटुंब आनंदी तर गाव आनंदी आणि गाव आनंदी तर शहर आनंदी. चेतना विकास मूल्य शिक्षणामध्ये आम्ही खूप काही शिकलो आणि आम्ही आमच्यामध्ये ते बदल घडवून आणलो. मस्त. योगेश सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं आणि समजून पण घेतलं. ह्यासाठी त्यांचं खूप थँक्यू, धन्यवाद. अरे ते तुमच्याकडे ते शिबिर होतं ते पण सांगा ना, मग ते गावातल्या लोकांनाही पाठवलं तर कळेल. जसं इथे शिबिर झालं तसं ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या गावात सुद्धा शिबिर होण्याची शक्यता आहे. तर आमचं गाव एवढ्या अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंगा नाही बांधेल आमच्या गावामध्ये, पण सर्व सोयी सुविधा आमच्या गावामध्ये आहेत. तर तुम्ही सर्वांनी आवर्जून आमच्या गावच्या शिबिरामध्ये या. आणि गावकऱ्यांना पण आवाहन करा, आम्ही सगळं बोलवलंय त्यामुळं आता गावाची पण जबाबदारी आहे असं पण बोल. हे गावातल्या लोकांना पाठवायचं आपण. यांच्या गावाच्या तुमच्या आमच्या गावातल्या लोकांना. हो, तुमच्या गावातल्या लोकांना सांगायचं तर काय सांगशील? आमच्या गावातल्या लोकांना जर सांगायचं म्हटलं तर म्हणजे की आपल्या गावामध्ये शिबिर होत आहे तर सर्वांनी चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद द्या आणि ते मुलं येतात त्यांना चांगल्या प्रकारे माहिती सांगा. त्यांना तुमच्या जीवनामध्ये काय घडलं ते सांगा, आपल्या गावामध्ये काय घडलं ते सांगा, आपण कसं झाडे लावले, आपलं गाव पहिले कसं होतं आता कसं आहे याबद्दल माहिती सांगणार आम्ही आमच्या गावकऱ्यांना प्रोत्साहित करतो.